आज आपण पाहणार आहोत कशा प्रकारे आरीवर्कचं ब्लाऊज जे आहे ते स्टिच करायचं. अजिबात कपडा वगैरे एक्स्ट्राचा राहू नये त्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फिनिशिंग वगैरे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आलेली आहे. तर बघू शकता इथे खालचा कपडा काहीसुद्धा आपल्याला दिसत नाही आहे. एकदम फिनिशिंगमध्ये हे जे आहे ते मी तुम्हाला शिकवणार आहे. बघू शकता अशा प्रकारे काहीसुद्धा कपडा आलेला नाही आपला एक्स्ट्राचा. तर स्लीव्ज आहे, दुसरी स्लीव्जसुद्धा बघू शकता. मी तुम्हाला दोन्ही प्रकारच्या सांगितलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये. तुम्ही लटकन लावूनसुद्धा शिवू शकता आणि बिना लटकन लावूनसुद्धा शिवू शकता. बघू शकता अशा प्रकारे फिनिशिंग पाहू शकता. अजिबात हे आलेले नाही आहे, जास्त कपडा वगैरे काहीच राहिलेला नाही आहे. खूप सुंदर थोडा क्लोजमध्ये दाखवते. तर बघू शकता कपडा अजिबात असा हे झालेला नाही आहे. किती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपलं आरीवर्क जे आहे ते झालेलं आहे. आरीवर्क झालेलं आहे म्हणत आहे, तर स्टिच झालेला आहे करून. तर अजिबात कपडा वगैरे एक्स्ट्राचा राहिलेला नाही. खूप सुंदर प्रकारे आणि सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे. तर हे मी पॅडचा ब्लाऊज शिवणार आहे, पॅड बसवणार आहे त्याला. तर उद्या पॅड कशा प्रकारे बसवायचा तर ते तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे. ते सुद्धा तुम्ही नक्कीच पहा आणि ब्लाऊजचा फायनल लुकसुद्धा उद्याच पाहणार आहोत आपण. तर तुम्हाला कसं वाटलं हे ते नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला जर असेल, हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. अस्तर कटिंग जी आहे ती मी करून घेतलेली आहे आणि त्यावरती अशा प्रकारे ब्लाऊजसुद्धा कट करून घेतलेला आहे. पण इथे आपल्याला अस्तरचा गळा अजिबात कट करायचा नाही आहे. जसा आहे गळा तसंच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गळा शेवटी कट करायचा आहे. तर बघू शकता इथे मी त्याचा मध्यभाग काढत आहे, वरच्या साईडनंसुद्धा आणि खालच्या साईडनंसुद्धा एकमेकावर व्यवस्थित ठेवून घ्यायचं. त्यानंतर त्याचा मध्यभाग काढून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपल्याला एकमेकावर व्यवस्थित असं ठेवायचं आणि आता मध्यभाग काढून घेते मी आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती अस्तर ठेवून शिवायचं आहे. तर खूप सोपी पद्धत आहे, म्हणजे हे आपल्याला महत्त्वाचं आहे करणं, कारण की आपला गळा इकडं तिकडे जाऊ नये किंवा आरीवर्कचा गळा जे आहे ते कमी जास्त होऊ नये यासाठी आपल्याला याचा मध्यांक काढायचा आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही आता काढल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे अस्तरचासुद्धा मध्यभाग अस्तरचा तेव्हाच दिसतो कारण की आपण फोल्ड करून अस्तर कट केलेला असतो, तर त्याच्यामुळं त्याचा मध्यभाग इझिली आपल्याला मिळून जातो. तर अशा प्रकारे मध्यभाग ठेवून घ्यायचा. त्याला तुम्ही सेफ्टी पिन लावू शकता किंवा मग आपल्या टाचण्या लावू शकता. व्यवस्थित असं बसवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला जे आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे. तर मी अगोदर एक टेप मारून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि तो मी खालच्या साईडला जर अगोदर शिवलं ना तर वरची साईड एकदम छान फिट्ट राहते. त्यामुळं आपल्याला खालची साईड अगोदर शिवायची आहे. आणि तुम्ही जर त्या पद्धतीनंच शिवत असताल किंवा तुम्हाला इझी जात असेल वरच्या साईडला अगोदर शिवणं, तर तुम्ही त्याच प्रकारे करू शकता, कारण की नवीन गोष्टी शिकायला आपल्याला थोडंसं अवघड वाटतं. पण जर तुमची त्या पद्धतीनं जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही ही पद्धत नक्कीच ट्राय करा, कारण की खूप असा ब्लाऊज पीस कितीही सुळसुळीत असू द्या पण तुम्ही या पद्धतीने केल्यास नक्कीच छान बसलं जातं. तर बघू शकता आता मी काय करत आहे, गळा जे आहे ना तर तो स्टिच करत आहे. तर बघू शकता खूप असं साईडनं मी जवळून घेत आहे, एकदम जवळून, जेणेकरून कपडा जे आहे ते एक्स्ट्राचा राहणार नाही. तर हळूहळू थोडीशी आपल्याला मशीन जी आहे ती चालवायची आहे, जेणेकरून सुई वगैरे आपली तुटू नये. तर बघू शकता इथे मी गळा जे आहे ते स्टिच करत आहे अशा प्रकारे. आणि मी इथं ना लेफ्ट राईट ते असतात ना फूट, तर त्याचा वापर केलेला आहे आणि त्यानेच आपल्याला आरीवर्कचं ब्लाऊज शिवायचं आहे. छान येतं, फिनिशिंग येते आणि एक्स्ट्राचा कपडा अजिबात राहत नाही. तर तेच आपल्याला उपयोग करायचा आहे. त्याची माहिती जर तुम्हाला हवी असेल किंवा मग त्याची लिंक हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा.
त्याबद्दल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल. तर बघू शकता मी इथे गळा जे आहे ते कशा प्रकारे आपल्याला जसा हात फिरवत राहायचा आहे, गळ्यासारखंच फिरवत राहायचं. जसा शेप आहे तसा शेप घेत राहायचा. व्यवस्थित अशी फिनिशिंग येण्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा. आणि तुम्ही ना रेग्युलरचं ते मशीनचा जे फूट असतो तो वापरायचा थोडं कमी, म्हणजे प्रयत्न करा हेच फूट आणण्याचा. तर बघू शकता आता मी फोल्ड करून या साईडनं सुद्धा एक टिप मारून घेत आहे, जेणेकरून फिट्ट असं आपली टिप जी आहे ती बसली जाईल. की थोडाफार जो आपला कपडा राहिलेला आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये येईल. अशा प्रकारे टिप मारल्याच्या नंतर आपला एक्स्ट्राचा कपडा उडणार नाही यासाठी आपल्याला डबल टिप मारायची आहे. तर मी इथे डबल टिप जी आहे ती मारून घेत आहे. व्यवस्थित अशी मारा जेणेकरून सुई वगैरे मोडणार नाही याची काळजी घ्या, कारण सुई मोडल्याच्या नंतर मशीनमध्ये खराबी येऊ शकते तुमच्या, मग तुमच्या ब्लाऊजलाही अडथळा येऊ शकतो. त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन करण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही मी गळा जे आहे ते स्टिच करून घेते संपूर्ण. आता गळा अशा प्रकारे मी संपूर्ण स्टिच करून घेतलेला आहे. आता आपल्याला हा गळा जो आहे तो कट करायचा आहे. तर कशा प्रकारे तर पाहूया. एकदम असं परफेक्टली कपडा जे आहे ते अंथरून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला कट जे आहे ते करायचं आहे. तुम्ही नेटच्या ब्लाऊजला थोडंसं वेगळं असतं, तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. त्याचीसुद्धा कटिंग करायची आहे, तो सुद्धा शेअर करणार आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या स्टेप बाय स्टेप सर्व प्रकारचे आरीवर्कचे ब्लाऊज, नंतर तुम्हाला साडीचे गोंड्याविषयी सर्व काही माहिती मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत जा. व्हिडिओ कसे वाटत आहेत ते कमेंट करून नक्की सांगत जा. तर अशा प्रकारे मी आता कट करून घेतलेला आहे गळा. आणि कशा प्रकारे दिसत आहे तर पहा, फिनिशिंग वगैरे सर्व काही व्यवस्थित आलेलं आहे. आणि आता आपल्याला खालच्या साईडचा टक्स देऊन घ्यायचे आहेत. तर मी टक्स देताना नेहमी काय काळजी घेते तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता तुम्ही पाहू शकता आरीवर्कचा कपडा खूप गुळगुळीत सुळसुळीत आहे, तर त्याचा टक्स जे आहे ते व्यवस्थित दिसणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला ट्रिक जी आहे ती वापरायची आहे. तर चला मग तुमच्यासोबत ती ट्रिक जी आहे ती सुद्धा शेअर करणार आहे. त्या अगोदर तुम्ही गळ्याची फिनिशिंग पाहून घ्या. बघू शकता तुम्ही अजिबात कपडा वगैरे आलेला नाही आहे. ते आपण फिटिंग केल्याच्या नंतर ते थोडाही कपडा आपल्याला शिल्लक दिसणार नाही, खूप फिनिशिंगमध्ये येतो. आता मी इथेच आपल्या मोंड्याचं जे आहे ना तर त्यालासुद्धा टिपा मारून घेत आहे. व्यवस्थित असा अस्तरला ते जॉईंट करून घ्यायचं आहे, कारण की एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मग आपला लुक जो आहे ते व्यवस्थित येतो, किंवा मग स्लीव्ज ते जोडायला आपल्याला आता सोपं जाईल. त्याच्यासाठी मी इथे सर्व काही एक्स्ट्राचा कपडा वगैरे कट करून घेत आहे, स्टिचसुद्धा करून घेत आहे राहिलेल्या जागांना. तर आता ते झाल्याच्या नंतर मग आपल्याला टक्स मारायचे आहेत. तर आपलं मेजरमेंट वगैरे घेत राहायचं. शोल्डर वगैरे 3 इंच आहे का नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येक गोष्ट आपल्याला मोजूनच करायची आहे, जेणेकरून ब्लाऊजचा शेप वगैरे बिघडू नये. तर बघू शकता अशा प्रकारे मी गळा जे आहे ते कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला खालचे टक्स जे आहेत ते द्यायचे आहेत. तर ते सुद्धा सोप्या पद्धतीनं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघू शकता आता मी दुसऱ्या साईडनं सुद्धा टिप मारून घेत आहे.
आता खालच्या टक्सला आपल्याला 4-4 इंचावर आपली जी खालची आपण मागाशी काढलेली आहे ना फिटिंगचं, तर तिथं आपल्याला 4-4 इंच कपडा धरून तिथे टक्सला 4 इंचचा न देता मी ते 3.5 इंचचा टक्स दिलेला आहे उंचीला, आणि त्यावरती एक टिप मारून घेतली आणि त्यानंतर अर्धा इंच धरून अशा प्रकारे टक्स मारले आहेत, जेणेकरून व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज जे आहे ते दिसलं जाईल. आणि मी प्रत्येक ब्लाऊजला त्याच प्रकारे फॉलो करते, जेणेकरून टक्स जे आहेत ते एकदम व्यवस्थित दिसले जातात. अजिबात असं अचकवचक कसलंच दिसत नाही आहे, एकदम फिनिशिंगमध्ये दिसतं. तर चला मग आपण स्लीव्ज जोडायला स्टार्ट करूयात. अशा प्रकारे आपले खालचे मोती जे आहेत ते मध्य भागात आपल्याला इकडच्या साईडला टाकायचे आहेत. वरतून अशा प्रकारे अस्तर ठेवायचं आहे आणि त्यानंतर जितकं होईल तितकं जवळून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अस्तरला कपड्याशी. तर बघू शकता अशा प्रकारे मी इथे ठेवलेला आहे. आणि आता व्यवस्थित असं हातामध्ये धरून मध्यभाग काढून मी अशा प्रकारे ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर एक टिप मारून घेणार आहे, त्यानंतर दुसरी टिप मारणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आता एकावर एक 2 टिपा मारल्याच्या नंतर मी एक्स्ट्राचा फॅब्रिक जे आहे ते कट करून घेत आहे मेन फॅब्रिकचा. आणि त्यानंतर आपली स्लीव्ज जी आहे ती पलटी अशा प्रकारे करून त्यावरती एक टिप मारून घ्यायची आहे मधल्या साईडला, जेणेकरून अस्तर व्यवस्थित असं वरली जाईल आणि कपडा जे आहे एक्स्ट्राचा ते दिसणार नाही. तर बघू शकता अशा प्रकारे वरतून मी एक टिप मारून घेत आहे. आणि अस्तरवर टिप मारायची नाही आहे, आपल्याला वरच्या साईडने टिप मारायची आहे, जेणेकरून फिनिशिंगमध्ये आपली स्लीवची डिझाईन जी आहे ती तशी राहणार आहे, एकदम फॅब्रिक असा खाली येणार नाही. तर त्यासाठी अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे. तर चला मग मी टिप मारून घेते. तर बघू शकता मी आता टिप जी आहे ती मारून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आता फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्या स्लीव्जला. आणि तुम्ही बघू शकता एकदम रॉयल लुक आलेला आहे आपल्या स्लीव्जला. एकदम असं वाटतसुद्धा नाही आहे की म्हणजे ती अशी स्टिच केली आहे असं वाटत आहे जणू काही ती चिटकवलेली आहे एकमेकांना. असं वर्क जे आहे ते आपलं इतकं फिनिशिंगमध्ये आलेलं आहे. तर मला तो खूप जास्त आवडलं, कारण की मी बनवलं आहे स्वतःच्या हाताने मेहनत करून. पण तुम्हालासुद्धा कसं वाटलं ते नक्कीच सांगा. तुम्ही जर आधी वर्क ब्लाऊज करत असाल तर तुम्ही माझ्या फिलिंग्स जे आहेत ते समजू शकता की किती वेळ आणि किती मेहनत आहे याच्या मागे, म्हणजे खूप जास्त आहे. तर
आणि सगळं मॅनेज करणंसुद्धा खूप अवघड आहे, पण तरीसुद्धा मॅनेज करून मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते, तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर तुमचा असाच सपोर्ट असू द्या. आणि मी दुसरी स्लीवसुद्धा आता अशाच प्रकारे जॉईन करणार आहे, पण एवढा दुसऱ्या स्लीवला जोडायलासुद्धा माझ्याकडे एवढा टाईम नव्हता व्हिडिओ बनवायला, तर त्यामुळं मी ते स्किप केलेलं आहे आणि एकच स्लीव तुम्हाला दाखवली आहे. दुसरी सुद्धा आपली याच प्रकारे शिवायची आहे. तर बघू शकता आता वरतून जे आहे मी टिप मारून घेत आहे आणि त्यानंतर तुम्हाला फायनल लुक जे आहे ते दाखवणार आहे. उद्या आपल्याला फ्रंट साईडची कट स्टिचिंग आणि फिटिंग सगळंच दाखवणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअरसुद्धा करा, तुमच्या फ्रेंडलासुद्धा नक्कीच शेअर करा. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशाचा हवा आहे तो सध्या मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला मग आता आपण फायनल लुक जे आहे ते स्लीवचा पाहूया आणि सर्वच ब्लाऊजचा पाहूया की कशा प्रकारे आपली फिनिशिंग जे आहे ती आलेली आहे. तुम्हीसुद्धा नक्कीच सांगा कशा प्रकारे आलेली आहे, तुम्हाला आवडली का नाही आवडली. तर चला मग.